काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही जनतेला होळीच्या धुळवडीच्या अनोख्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। यावर अतिशयोक्ती करत सध्या महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय, म्हणून होळी शब्द म्हणणार नाही असंही पटोलेंचं म्हणणं आहे। त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी संवाद साधला, पाहूया। रंगाचा आणि आनंदाचा सण म्हणून होळीकडे पाहिले जातं, मात्र राज्यातील राजकीय होळी जी आहे ती एक अनोखी असते। त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले जे आहे। नाना, काय सांगाल, राजकीय होळी कशा पद्धतीने राहणार आहे? तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये राजकीय आता चिखलच झालेला आहे, त्यामुळे त्याला होळी हा शब्द वापरता येणार नाही। पण मी या निमित्तानं सांगेल की महाराष्ट्राच्या जनतेला होळीच्या मनापासून शुभेच्छा, धुळीवंदनाच्या शुभेच्छा। अनेक रंग मिळून आपण हा सण साजरा करतो। तसंच मनुष्य जीवनामध्ये जे आपसातलं वैरत्व असतं, राग असतो, लोभ असतो, या सगळ्या बाजूला सारून सगळ्यांना एकत्रित येण्याचा संदेश आणि ममता आणि बंधुत्वता कायम करण्याचा संदेश हा होळीचा धुळवडीचा सण आपल्याला देतो आहे। आणि त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रात वागू अशी संकल्पना या होळीच्या सणाच्या निमित्तानं सगळ्यांना करतो आहे। आपले नवनियुक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना काय शुभेच्छा? आता माझा भार त्यांच्याकडे दिलेला आहे, तो भार त्यांनी चांगल्या पद्धतीनं वाहून न्यावं, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। बुरा न मानो होली आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।